अरे पाठक गायकवाड बाई, नमस्कार सर. नमस्कार. फार हैराण करून सोडलो, जीव नकोसा झालाय मला. काय झालं? अहो राजलक्ष्मी शाळेची सगळी शिस्त मोडून टाकले. काय करावं हेच मला सुचेना झालंय आता. शिस्त मोडली म्हणजे म्हणजे काही आगाऊपणा केला का तिने? आता म्हणजे अहो काल शाळा नाही का बुडवली? मी फोन केला होता तुम्हाला. हो हो अहो सर, त्याबद्दल मी तिला व्यवस्थित सुनावलंय. यापुढे ती असं काही नाही करणार. पण शिस्त मोडली आहे म्हणजे? अहो ती वर्गात शिकवताना सारखे सारखे प्रश्न विचारते, सरळ कुणाला शिकवूच देत नाही. बरं स्वतः विचारते ते विचारते, दुसऱ्यांनाही विचारायला लावते. अहो 2 शिक्षकांनी शाळा सोडली तिच्यामुळे. नाही पण सर, प्रश्न विचारल्याशिवाय मुलं शिकणार कशी? हा आता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण हा आणि मध्ये मध्ये दंगा पण फार करते हो. बरं मी सांगते तिला, आजपासून नाही करणार. राजलक्ष्मी, अगं घरी का नाही आलीस तू? टाइम कुठे मला? इतकं कडक टाइम टेबल बनवलंय. हो लय लोड आलाय लक्ष्मीवर. मला झोप येते. काही झोप वगैरे येत नाहीये. खाऊचा डबा दिलाय, खाऊचा डबा खा आणि वर्गात जा. सर हिने काही आगाऊपणा केला ना तर चांगले 2 फटके द्या तिला. हो हो हो, आज हिला असे फटके देतो ना. नाही म्हणजे काय आहे, सरकारचा नियम आहे ना लहान मुलांना मारायचं नाही म्हणून, त्यामुळे फक्त समजवायचं. हा होय नीट समजून सांगा. हो हो हो. चला राजलक्ष्मी, येतो राणा. हो जे काय टाइम टेबल बनवलंय त्यांना लक्ष्मी दमणार नाही ना? हो नाही दमणार, तिच्यात खूप उत्साह आहे. अहो नाही पण तुम्ही खरंच लय कडक टाइम टेबल बनवलं. कुणाचा बी दम निघाल, एकदा माझा बी निघाला अहो, होता. नाही निघणार दम वगैरे काही, आणि निघाला तर निघू द्या. त्या निमित्तानं तिचा दंगा कमी होईल. चला तुम्ही गाडी काढा. अहो, पण- काढा काढा काढा. हे सर आले. नमस्ते, बसा खाली बसा. चला सगळ्यांनी पुस्तकं काढा. कुठलं पुस्तक काढू सर? गणिताचं पुस्तक काढा. सर आज गणिताचा तास नाही, मग कुठला तास आहे? भूगोल. मग भूगोलाचं पुस्तक काढा. मला एक सांगा, हे भूगोल भूगोल पुस्तक काढ. हा मला एक सांगा, महाराष्ट्रात एकूण राज्य किती आहेत? लक्ष्मी हो तू सांग. काय सर? हेड सर काय म्हणायचं? काय सर? हा मला सांग, महाराष्ट्रात एकूण राज्य किती आहेत? हो एक बी नाही. शांत बसा शांत बसा. हे बघ लक्ष्मी, तुझं लक्ष नाहीये, तू झोपा काढतेस. माझा प्रश्न तुला नीट कळलेला नाही. मी काय विचारतोय की भारताची राजधानी कुठली? दिल्ली सर. शाबास. आणि महाराष्ट्राची राजधानी? मुंबई सर. हा आता मला सांगा, अजंठा आणि वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? लक्ष्मी हो झोपा काय काढतेस? शाळेत येतेस की झोपा काढायला येतेस? शाळेत. मग झोपा कसली काढतेस? हो सर मला खूप झोप झाली. हेड सर. हे बघ इथं असला बेशिस्त पण अजिबात चालणार नाही. झोपा काढायचं असेल ना तर घरी जाऊन झोप. चल. आणि उद्या येताना पालकांची चिठ्ठी घेऊन यायची. लक्षात आलं? चल पटकन. झोपा काढते. घे पुस्तक आणि घरीच जा. चाल. हे घरात बसून बसून कंटाळीत नाही व्हय? म्हणून तर गाडी खेळतोय. अरे मग गाडी खेळून खेळून कंटाळीत नाही व्हय तुला? नाहीये. बघ युवराज, अरे लक्ष्मीकडे बघ मरदा जरा.
शाळेत जाते नंबर काढते तुझा नंबर राही ना का शाळेला तरी जा की मर्दा. मालक आहे एसटीडीचा, मला कशाला शिकायला लागतं शाळा? मग काय अडाणी राहतोस काय? आढळून राहिला मी की तुमच्या भावासारखा नाही. युवराज बघ राहण्याला त्या वाकड तिकडे बोललास की नाही इकडचा काल तिकडे करीन. शाळेला जायची अक्कल नाही वर्ण असलं बोलणं. काय झालं सूरज भाऊजी? वहिनी आता तुम्हीच सांगायला शाळेला जायचं नाही बोलतोय. काय झालं युवराज? शाळेत का नको म्हणतोयस? मला नाही जायचं. काय नाही जायचं हा मग काय घरात बसणार आहेस काय? हा सूरज भाऊजी, वहिनी शाळा नको म्हणतोय अभ्यास नाही काय नाही काय होणार आयुष्याचं मग? मला नाही शिकायची शाळा. कसा शिकत नाही बघतो की मी बी. सूरज भाऊजी, तुम्ही नका युवराजला फोर्स करू शाळेसाठी. हो राजलक्ष्मी, अगं आलीस तू? चल हातपाय धुवून घे आणि परवाचा म्हणून ठेव, गाण्याचं शिक्षक गाणं शिकवायला येणार आहेत. तू युवराज त्याला फोर्स करू नको म्हणतेस, मग मलाच का? राजलक्ष्मी, तू तुला सांगितलंय तेवढ्याच गोष्टी कर हा. उगाच इतरांकडे लक्ष देऊ नकोस. चल लवकर हातपाय धुवून घे, गाण्याचे सर आत्ता येतील. चल. कुणी आहे का घरात? कुणी आहे का घरात? कोण पाहिजे? अंजली गायकवाड. मी आहे ना पुढ्यात. मी या घरचा मालक आहे, मला विचारा. हो हो नमस्कार, मी श्री हरी पावटे, संगीत विशारद फ्रॉम पुणे. मग मी आपल्याला संगीत शिकवायला आलोय, पण कोणतरी मुलगी असं सांगितलं होतं. सकाळी तालीम, आता गाणं. मी नाही शिकणार. अहो लक्ष्मीकांत, असं करू नका. गाणं शिका. आपलं नाव युवराज आहे. युवराज, पण मला लक्ष्मीकांत असं काहीतरी सांगितलं होतं. ती कडक लक्ष्मी असणार. नमस्कार सर. नमस्कार. मी अंजली गायकवाड. मी बोलवलं होतं तुम्हाला. अच्छा. आणि ही राजलक्ष्मी गायकवाड, हिला गाणं शिकवायचंय. तुम्ही काहीही काळजी करू नका. माझे 5-6 विद्यार्थी दरवर्षी टीव्ही शो मध्ये जातात. हो का? आम्हाला राजलक्ष्मीला चांगलं गाणं शिकवायचंय. ती टीव्ही शो मध्ये नाही गेली तरी चालेल आम्हाला. जशी आपली इच्छा. या ना, या. चला. मी तुम्हाला दाखवते. या या, शांत बसा इथे. बसा या. हो हो. बरं, मी काही चहा सरबत काय आणू? चहा चालेल. चहा आणते. हो हो बसा इथे. हो. सारे गम पध नि सा सा रे ध प म ग रे सा. गायन शिकायचं असेल तर हे 7 सूर फार महत्वाचे. हो, म्हणजे 12 गडी म्हणा की. होय 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 बरोबर. चला सुरू करूया. हा? सारे माहितीये मला सर, गाण्याचं काय ते बोला. अरे ह्यात 7 पट्ट्या असतात. अहो सर, हिला फक्त एकच पट्टी माहिती आहे, ती म्हणजे काकीची. लय घाबरत्या बघा. गप्प बसशील काय? आता तुला काय शंका असेल तर मला विचार. मी विशारद आहे. माझ्यासारखं शिकवणारं कोणीही मिळणार नाही तुला आयुष्यात. फार मोठा गुरु आहे मी. महागुरु म्हण. महागुरु
अच्छा मग पाडा पाऊस. अरे आता कुठला पाऊस पडेल? आता तर पावसाळा संपला मुली. गाणं गाऊन पाऊस पाडा. हा, असं कसं काही सांगतेस? का राग मल्हार गायल्यावरती पाऊस पडतो की. हा, अच्छा ठीक आहे, पाऊस सोडा. त्या देवासमोरचा दिवा पेटवून दाखवा. हे काही सांगतेस तू? मला जर शिकवायचं असेल तर हे सगळे यायला लागेल. आणि गुरु म्हटल्यावर तर सगळे यायला पाहिजे. सर चहा. काकी नुसत्या गप्पा मारत बसल्या बघा, काहीही शिकली नाही. काय झालं? लक्ष्मी शिकली नाही का? काही आगाऊपणा केला का तिने? अगं नाही ग आई, उलट गुरुजींनी मला किती मस्त शिकवलं. आणि गुरुजींनी शिकवलेलं गाणं मी एकदम लवकर शिकले बघ. होय की नाही गुरुजी? हो 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 हो, फार छान शिकली राजलक्ष्मी. आणि आता गुरुजींचं आजचं सगळं शिकून झालंय. मग ते चहा पिऊन घरी जाणार हो ना? हो हो, आता जेवढी तयारी करून आलो होतो तेवढं सगळं शिकवलंय यांना. आता उद्या. हो. राजलक्ष्मी, अगं सरांनी शिकवलेलं काहीतरी म्हणून तर दाखव. शाळा सुटली पाटी फुटली, शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली, भूक लागली, आई मला भूक लागली, भूक लागली. शाळा सुटता धावत सुटले, शाळा सुटता धावत सुटले, ठेच लागुनी, ठेच लागुनी मी धडपडले, आई मजला नंतर कळले, आई मजला नंतर कळले, नवीन कोरी पाटी फुटली, ही शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली, भूक लागली. वा 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 वा, मस्त. येतो. हो, नमस्कार. नमस्कार. आई मी काय जाऊ? अगं नाही, आता कुठे खेळायला? आता गृहपाठाचा वेळ झाला. आता गृहपाठ करायचा आणि मग ते झाल्यावर जेवायचं. चला. रानात आल्याशिवाय मी नाही जेवणार. राजलक्ष्मी, लक्ष्मी, ए बाळ, लईच दमली वाटतं. जेवता जेवता झोपली बघ. झोपू दे तिला, ती झोप झाली आहे. अरे पण अशी कशी झोपू दे? असू दे, मी तिला उचलून घेऊन जातो. आणि तिचं जेवण? ते रात्रीला उठल्यावर बघतो तिच्या जेवणाचं. बर बर. राजलक्ष्मी झोपली? अशी कशी झोपली? झोपू दे तिला. अहो काय झोपू द्या, आता काही झोपायची वेळ नाहीये तिची. आता टाइम टेबल प्रमाणे तिचा गृहपाठाचा वेळ. राजलक्ष्मी उठ. हो हे, आता माणसाला झोप आलं तर झोपणार नाही का? अजिबात नाही. टाइम टेबल प्रमाणे जे आहे तेच करायला पाहिजे तिने. चल उठ राजलक्ष्मी. अहो तिची झोपच झाली नाही तर मेंदू काम कसं करणार? जरा झोपू द्या की. सगळी मुलं रात्री जागूनच अभ्यास करतात ना, मग हिला काय होतंय? राजलक्ष्मी उठ. होय, बाकी समजे फक्त अभ्यास करतात. तुम्ही हिला तालमीला पाठवताय, व्यायाम करायला लावताय, गायन करायला लावताय. अहो समजा काय काय करायला लावताय तिला. मी? आपण म्हणा, तुमची सुद्धा काही जबाबदारी आहे का नाही? तुम्ही उठवा तिला. हे बघा, एवढ्याशा जीवाची लय दमछाक होते. जरा नीट विचार करा की. मी सगळा विचार करूनच तिचं टाइम टेबल बनवलंय. आता तुम्ही उठवताय का मी उठवू? राजलक्ष्मी अहो उठ. झोपू द्या तिला. राजलक्ष्मी अहो, झोपू उठ. द्या. आता टाइम टेबल प्रमाणे. खड्ड्यात गेला तुमचं टाइम टेबल. इथनं पुढे लक्ष्मी काय बी करणार नाही. का नाही करणार? अहो का नाही करणार म्हणजे? अहो असं मेंदू बाद होईल की तिचा. काय बोलताय तुम्ही? मेंदू कसा बाद होईल? अहो हिच्या 5% मी अभ्यास करत नव्हतो तरी मेंदू फुटायची वेळ आली होती माझी. तुमचं आणि तिचं उदाहरण एकत्र देऊ नका मला. तुम्ही वेगळे ती वेगळी. तुम्हीच म्हणताय ना हो, माझी पोरगी आहे, माझ्यावर गेल्या. हे बघा,
इथनं पुढे तुम्ही तिला काय बी टेन्शन द्यायचं नाही. अहो अभ्यासाचं कसलं आलंय टेन्शन? अभ्यासाचं टेन्शन येते बघा. इथनं पुढे तुमचं टाइम टेबल कॅन्सल. जसं आधी चालू होतं तसं चालू राहणार. उद्यापासून जर का तिने काही उपद्व्याप केले ना तर सगळी जबाबदारी तुमची, लक्षात ठेवा. घेतली, पण तुम्ही तिला उगाच टेन्शन द्यायचं नाही. मी काय म्हणतो, लक्ष्मी कुठे आहे? लक्ष्मी कुठे आहे? तुम्ही घेतलीत ना जबाबदारी, मला कशाला विचारता? लक्ष्मी, ए लक्ष्मी. हो, आता मनात राग धरू नका. हो, मी कशाला धरू? तुम्ही घेतलीत ना जबाबदारी. तर एकच गोष्ट किती वेळा ऐकवणार मला? अगं हे काय, अजून झोपतच तू? कालचं टेन्शन अजून नाही गेलं बघ. हे बघ लक्ष्मी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता निवांत आराम कर. तुला कोण काय बी बोलणार नाही. तुला कोण काय बोललं तर मला लगेच फोन करून सांग. मग मी बरोबर काय सांगायचं ते नीट सांगतो. हो, बाकी आहे की मग. लक्ष्मी, हे बघ, जी समधी जिम्मेदारी मी घेतली तेव्हा नीट शाण्यासारखं वागायचं. तुला घोळ करायचा नाही. आणि आता तू काय घोळ केलास तर मीच बाराच्या भावात जाईल. तू बघितलंस ना तुझ्या आई कशी चिडले माझ्यावर. तू त्याची काही काळजीच करू नकोस, एकदम बिनधास्त राहा. बरं, तर येऊ काय? अंजलीबाई, अंजलीबाई, चला येतो. हो, येतो म्हणलं. राजलक्ष्मी, चला ब्रश करून घे आणि आंघोळ करून घे. उठ. आता माझा मूड नाहीये, थोडा झोपतो आणि मूड. काय मूड नाहीये? उठ, उभी राहा. मी काय सांगते तेवढं करायचं. सकाळी तालीम बुडली, आता शाळा बुडवणार आहेस का? रानादा म्हणाले जे मनात आहे ते कर. म्हणून काय वाटेल ते करणार आहेस का? काही पण नाही, जे मनात आहे तेच करणार. रानादानात सांगितलंय. राजलक्ष्मी, मी सांगते तेवढं कर. मी करू रानादाला फोन, सांगू तू काय बोलतेस ते. मी माझ्या मनात आहे तसंच करणार. कर तुला काय हवं ते, पण जर का काही घोळ घातलास ना तर लक्षात ठेव, तू आहे आणि मी आहे. घ्या, तयारी करू आपण. चल. आम्ही नाही म्हणलोय ना व. अहो नाही म्हणून कसं चालेल युवराज? अहो सन्निधानं माझ्यावर जबाबदारी टाकल्या, तू मस्नी तयार करायचं म्हणून. हा घ्या. मी शाळेला जाणार नाही. युवराज, जायला लागतंय, नाहीतर सन्निधाचा राग माहित आहे ना व तुम्हासनी. रागाला घाबरत नाही आम्ही. ठीक आहे, रागाचं सोडा, पण तुमच्या स्वतःसाठी तर शाळा शिकाय पाहिजे का नाही? घ्या. या इस्टेटीचा मालक आहे मी. कशाला शिकायला लागते शाळा? अहो शिकलं नाही तर इस्टेट सांभाळणार कशी? पैसे मोजाया, सही कराय इतपत तर शाळा शिकाय पाहिजे का नाही? चला. पैसे मोजाय मी भाड्यानं माणूस तू. काय का रूप संगीताचं घेतलं सा, पर बुद्धी टिट्टो काय साहेबांची घेतल्या. हा, आमच्या मम्मीचं नाव घेतलेलं चालणार नाही. हा, एकदाच सांगून ठेवतो. झाली का तयारी? उठ ग. हो युवराज, उठा. तयार व्हा, शाळेला जायचं. उठा उठा लवकर. मी नाही जाणार शाळेत. तू काय अडाणी राहणार आहेस काय मग? पैसे मोजाय मी भाड्यानं माणूस ठेवू, त्याची काळजी करू नका तुम्ही. सांगतोय काय, तू बोलतोयस काय? एवढं मोठं मोठं बोलायला कुठे शिकलायस? आम्ही मोठंच आहे, या इस्टेटीचा मालक. इस्टेटच देऊन टाकतो कुणाला तरी. बस बोंबलत मग. मजूर म्हणून काम करायला लागेल का नाही तेव्हा कळेल तुला. उठ, चुपचाप तयार हो. हे तयार करायला लवकर. युवराज चला. मी शाळेला जाणार नाही. राहू दे तयारी, कसा येत नाही तेच बघ. चल जाणार नाही. चल तू. सोड. अरे काय सोड, चल सोड ना शाळेला. भाऊजी, अहो काय चाललंय? सोडा त्याला खाली, आधी सोडा. काय झालंय सूरज भाऊजी? होईनी बघा की शाळेला जाणार नाही म्हणतोय. शाळा शिकल्यानंतर कसं होईल? सूरज भाऊजी, आधी तुम्ही काळजी करणं सोडून द्या.
हे बघा, आधी त्याला इथल्या आजूबाजूच्या मुलांमध्ये मिसळू दे. एकदा का तो इथल्या वातावरणात रुळला ना की आपण त्याच्या शाळेचं बघूयात ना मग. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं.